नमस्कार, BMP GK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महसूल विभाग या टॉपिकवरती भाग क्रमांक 4 याविषयी प्रश्न बघणार आहोत। लक्षात असू द्या, तलाठी भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका नंबर 29 ची बघत आहोत। आपण ज्या पदासाठी प्रयत्न करत आहोत, आपलं जे पद ड्रीम आहेत, ते ड्रीम साकार करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रश्न घेत आहोत। तलाठी होण्याचं जे स्वप्न तुमचं आहे, त्या पदाविषयी संपूर्ण बेसिक लेवलपासून टॉपची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। म्हणून आपण सर्व महसूल विभागातील सर्व प्रश्न घेत आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ बघण्याचा फायदा तुमचे 1 ते 2 प्रश्न हे पक्के एका व्हिडिओमधून होणार आहेत। असेच प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून घेत आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील अपील पुनर्विलोकन व पुनर्निरीक्षण कोणत्या अध्यायाशी संबंधित आहे? उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भाग 13 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील अपील पुनर्विलोकन व पुनर्निरीक्षण भाग 13 अध्यायाशी संबंधित आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर तलाठी भरती प्रिलिमची PDF पाहिजे असेल, 5000 प्रश्नांची PDF जी आहे ती आपल्याकडं उपलब्ध आहे। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 7057697808 यावरती संपर्क साधायचा आहे। आणि 5000 प्रश्नांची PDF ही जी प्रिलिमसाठी उपयुक्त आहेत, त्यामध्ये 8 ते 10 सब्जेक्ट दिलेले आहेत। प्रत्येक सब्जेक्टचे प्रश्न आहेत जे परीक्षेला येऊ शकतात, असे प्रश्न यामध्ये दिलेले आहेत। PYQची PDF आहेत। आणि लक्षात असू द्या, MPSC ग्रुप C मध्ये निघालेले संपूर्ण जे 11 पदं आहेत, त्या पदांसाठी आपल्याकडे PDF अवेलेबल आहेत। तुम्हाला हवे असल्यास व्हॉट्सअप संपर्क नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जमीन महसूल संहितेतील कलम 247 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अपील याशी संबंधित आहेत। पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर। पुढचा प्रश्न, महसूल अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध कायदेशीर उपाय म्हणून कोणती प्रक्रिया उपलब्ध असू शकते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अपील। पुढचा प्रश्न, पुनर्निरीक्षण या प्रक्रियेला इंग्रजीत कोणता शब्द वापरला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रिव्हिजन। काय म्हटलं जाते? रिव्हिजन म्हणजे पुनर्निरीक्षण होय। पुढचा प्रश्न, रिव्ह्यू या शब्दाचा महसूल कायद्यातील मराठी अर्थ कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुनर्विलोकन म्हणजे रिव्ह्यू होय। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 257 कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुनर्निरीक्षणाची शक्ती ही महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 257 शी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, महसूल अपील प्रकरणांमध्ये विलंब झाल्यास कोणती बाब महत्त्वाची ठरते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विलंब माफी ही महसूल अपील प्रकरणांमध्ये विलंब झाल्यास विलंब माफी ही महत्त्वाची बाब ठरते। पुढचा प्रश्न, महसूल प्रकरणातील अपील कोणत्या प्रकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल केले जाऊ शकते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध महसूल प्रकरणातील अपील दाखल केले जाऊ शकते। पुढचा प्रश्न, महसूल प्रशासनात सुनावणीचा मुख्य उद्देश काय असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देणे ही महसूल प्रशासनात सुनावणीचा मुख्य उद्देश आहे। पुढचा प्रश्न, महसूल न्याय प्रक्रियेत नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार कोणती बाब महत्त्वाची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संबंधित पक्षाला ऐकून घेणे ही महसूल प्रक्रियेत नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार महत्त्वाची बाब आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत ऑक्युपेन्सी या संज्ञेचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जमिनीच्या धारणेशी आहेत। पुढचा प्रश्न, ऑक्युपेंट या संज्ञेचा अर्थ कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जमीन धारण करणारी व्यक्ती हे ऑक्युपेंट या संज्ञेचा अर्थ आहेत। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत जमिनीच्या धोरणेचे वर्ग कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भोगवाटा याशी जमीन महसूल संहितेत जमिनीच्या धारणेचे वर्ग भोगवाटा संकल्पनेशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न, भोगवटा
वर्ग 1 आणि वर्ग 2 यांचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमिनीच्या धारणेच्या स्वरूपाशी वर्ग 1 आणि 2चा संबंध आहे. पुढचा प्रश्न, भोगवटा वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भात कोणता कायदा महत्त्वाचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये. पुढचा प्रश्न, जमीन धारणेवरील निर्बंधाचा प्रमुख उद्देश कोणता असू शकतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कायद्यानुसार जमिनीच्या धारणेचे नियमन करणे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जमीन सुधारणा विषयक कायद्यांमध्ये कमाल जमीन धारणा संकल्पनेचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्यक्ती कुटुंबाकडे असू शकणाऱ्या जमिनीच्या कमाल मर्यादेशी महाराष्ट्रातील जमीन सुधारणा विषयक कायद्यांमध्ये कमाल जमीन धारणा संकल्पनेशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जमीन सुधारणा विषयक कायद्यांचा प्रमुख उद्देश कोणता आहे? याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन आहे ए, केवळ जमीन विक्री वाढवणे, जमीन धारणेचे नियमन व सुधारणा करणे, केवळ महसूल वाढवणे, केवळ पीक उत्पादन मोजणे. या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे, तुकडेबंदीचा संबंध कोणत्या विषयाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जमिनीकडे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे हे तुकडेबंदीचा संबंध आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील तुकडेबंदी एकत्रीकरणाशी संबंधित प्रमुख कायदा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅग्मेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग ॲक्ट 1947. हा महाराष्ट्रातील तुकडेबंदी व एकत्रीकरणाशी संबंधित प्रमुख कायदा आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपली पोस्ट आपल्या हस्तगत करून घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशी संपूर्ण अशी माहिती दिल्या जात असते. PDF असो, बुक्स असो, क्लास असो आणि अभ्यास कसा करायचा हे संपूर्ण माहिती PDF द्वारे तुम्हाला दिली जाते. व्हॉट्सअप संपर्क करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, जमीन एकत्रीकरण या प्रक्रियेचा मुख्य उद्देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विखुरलेल्या जमिनींचे अधिक कार्यक्षम स्वरूपात एकत्रीकरण करणे म्हणजे जमीन एकत्रीकरण या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न, जमीन सुधारणा विषयक प्रशासनात कुळ हा शब्द प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भाडेकरू कृषक हक्क हा जमीन सुधारणा विषयक प्रशासनात कुळ हा शब्द प्रामुख्याने संबंधित आहे. योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कुळ कायदा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कायद्याचे अधिकृत नाव कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बॉम्बे टेनसी अँड ॲग्रिकल्चर लँड्स ॲक्ट 1948 हा महाराष्ट्रातील कुळ कायदा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कायद्याचे अधिकृत नाव आहेत. पुढचा प्रश्न, कुळ वहिवाट विषयाचा संबंध प्रामुख्याने कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भाडेकरू कृषकाच्या जमिनीचे वहिवाटाशी कुळ वहिवाट विषयाचा संबंध प्रामुख्याने आहेत. पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जमातींच्या जमिनीच्या संरक्षणाशी संबंधित कोणता विशेष कायदा महाराष्ट्रात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र रिस्टोरेशन ऑफ लँड्स ऑफ शेड्यूल ट्राईब्स 1974 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जमातींच्या व्यक्तीची जमीन परत मिळवून देण्याच्या कायद्याचा प्रमुख उद्देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पात्र आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण पुनर्स्थापना करणे ही अनुसूचित जमातींच्या व्यक्तींचे जमीन परत मिळवून देण्याच्या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र महसूल प्रशासनात भूमी सुधारणा शाखेचा संबंध मुख्यतः कशाशी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जमीन सुधारणा विषयक प्रकरणे हे महाराष्ट्र महसूल प्रशासनात भूमी सुधारणा शाखेचा संबंध असतो. पुढचा प्रश्न, महसूल विभागातील अपील शाखेचे प्रमुख कार्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अपील व संबंधित प्रकरणावर कार्यवाही करणे. पुढचा प्रश्न, महसूल प्रशासनातील पुनर्निरीक्षण प्रक्रियेचा मुख्य उद्देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अधीनस्थ अधिकाऱ्याच्या कार्यवाही अभिलेखाची तपासणी करणे ही महसूल प्रशासनातील पुनर्निरीक्षण प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील अपील व पुनर्निरीक्षणाच्या तरतुदींचा मुख्य उद्देश कोणता आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. महसूल निर्णयाविरुद्ध कायदेशीर उपाय उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील अपील व पुनर्निरीक्षणाच्या तरतुदींचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, हे होते तलाठी भरतीतील महसूल विभाग यावरती आधारित 30 MCQ प्रश्न. पुढचे प्रश्न आणि परीक्षेला येणार आहे असे किंवा येऊ शकतात असे प्रश्न आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत आहोत. पण मुख्य गोष्ट, तुम्ही जी PDF घेणार आहेत आपल्याकडनं, त्या PDFमध्ये जसं की अभ्यासक्रम, तुमचा संपूर्ण सिलेबस, तुम्ही कोणते बुक्स वापरायला पाहिजे, तुम्ही कोणते क्लास वापरायला पाहिजे, कसं अभ्यास कसा करायचा, त्याची पूर्ण स्ट्रॅटर्जी आम्ही आमच्या सिलेबसमध्ये बनवलेले आहेत. एक वेळ तो आमची PDF घेऊन बघा. तुम्हाला अगोदर डेमो दिला जाईल, डेमो घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सांगते, स्क्रीनवरती आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून PDF मिळवायचे आहेत. इथेच थांबूया. धन्यवाद.